हाय फ्रेंड्स, बुद्धिबळ कट्टा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चेसचा एक सिक्रेट रूल. तर सिक्रेट रूल तो कोणता आहे, तर हा आहे N%. N% हा रूल जो आहे तो बऱ्यापैकी जे नवीन खेळायला शिकतात ते किंवा जे खेळतात ते रादर कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा जे स्टुडंट्स जातात, जे प्लेयर्स जातात, तर त्यांना सुद्धा या रूल बाबत काहीस कन्फ्युजन असतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅस्लिंग बघितलं होतं, तर या व्हिडिओमध्ये आपण N% हे बघणार आहोत. तर बऱ्याचदा असं झालेलं आहे की कॉम्पिटिशन मध्ये जातात आणि कॉम्पिटिशन चालू असताना आर्बिटर सोबत पण काही लोकांची आर्ग्युमेंट होते या गोष्टीवर, कारण त्यांना हे रूल माहीत नसतात. जे बऱ्यापैकी ऍडव्हान्स लेवलचे प्लेयर आहेत त्यांना तर हे सगळं माहिती असतं, बट हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आहे ज्यांना N% हा रूल माहीत नाही. ज्यांना माहिती असेल त्यांनी ही व्हिडिओ बघा आणि त्यांचे काही सजेशन्स असतील, त्यांचं काही इनपुट आउटपुट काही असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये ऍड करा. तर आपण आता सुरुवात करणार आहोत N% काय आहे हे जाणून घेण्यासाठी. तर बोर्डवरती ही एक रॅन्डम पोझिशन आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की सॅम्पल व्हाईट ब्लॅकचे काही जे पॉन्स आहेत तर ते 7th रँक मध्ये आहेत, हे 3 पॉन्स बेसिकली. आणि व्हाईटचा जो पॉन आहे एफ फाईल मधला हा 5th रँक मध्ये गेलेला आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये सपोज आपण ब्लॅक कडून 2 पॉन्स पुढे घेतला. व्हाईटची मूव्ह आहे तर आपण एक सिंपल एक रॅन्डम मूव्ह ठेवूयात आणि जेव्हा ब्लॅकची मूव्ह असेल तेव्हा ब्लॅकने सपोज आता N% काय असतं की जेव्हा व्हाईट साठी 5th रँक मध्ये पॉन गेले असेल आणि या पॉनचा अटॅक तुम्ही बघू शकता E6 आणि G6 या दोन स्क्वेअर्स वरती या पॉनचा अटॅक आहे. आणि या अटॅकच्या रेंज मधून जर का डायरेक्ट 2 स्क्वेअरनी हे पॉन पुढे आलं तर व्हाईट कडे एक चान्स राहतो N% साठी. सो जेव्हा हे पॉन पुढे जाईल ई फाईल मधलं किंवा जी फाईल मधलं दोन्हीपैकी कोणत्याही फाईल मध्ये, म्हणजे हे पॉन 2 स्क्वेअर मध्ये आलं तर हे दोन्ही पॉन्स एका लाईन मध्ये राहतात आणि या केसमध्ये व्हाईट कडे ऑप्शन राहतो N% खेळायचा, तर ते एफ फाईल मधून E6 ला डायरेक्ट पॉन कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. तर हा एक N% चा बेसिक रूल आहे. तर यामध्ये कोणतेही पॉन असेल जी फाईल मधला, म्हणजे नियर बाय एफ फाईल मध्ये पॉन आहे तर आयदर ई फाईल किंवा जी फाईल, म्हणजे शेजारच्याच फाईल मधला मध्ये हे ऍप्लिकेबल राहतं. तर इथे बघू शकता तुम्ही जी फाईल मधलं पॉन 2 स्क्वेअर्स आलेले आहेत तर आपल्याकडे ऑप्शन राहतो हे पॉन कॅप्चर करण्याचा. तर तुम्ही अजून एक हे करू शकता की इन केस ब्लॅकने मूव्ह केला आहे ई फाईल मधलं पॉन आणि व्हाईटने कोणता तरी वेगळा पीस खेळला, ब्लॅकने एक कोणती तरी वेगळी मूव्ह केली आणि त्यानंतर जर का N% साठी गेलं तर हे अलाउड नाहीये. तुम्ही ते बघू शकता, हे अलाउड होत नाही बिकॉज N% चा एक रूल आहे की ते नेक्स्ट मूव्ह मध्येच करावं लागतं. सो ॲज सुन ॲज आता सपोज इथे व्हाईटने हे ई फाईल मधलं पॉन 2 स्क्वेअर्स एकदम पुढे घेतलेला आहे आणि ब्लॅकचे जे पॉन्स आहेत ते 4th रँक मध्ये आहेत, तर ब्लॅक कडे ऑप्शन राहतो N% करण्याचा. आणि हे जे N% आहे ते कन्सिक्युटिव्ह नाही म्हणता येणार, बट जोडून असलेल्याच फाईल मध्ये होतं. आणि एक पॉन एकदाच एका फाईल मधलं पॉन एकदाच N% करू शकतं, तेही ब्लॅक साठी 4th रँक मध्ये आल्यावर आणि व्हाईटचं पॉन 5th रँक मध्ये गेल्यावर. तर इथे तुम्ही बघू शकता इन केस जर का व्हाईटने हे पॉन पुढे घेतलं तर ब्लॅक कडे ऑप्शन राहतो, इधर इट डिपेंड्स की ब्लॅकला हे पॉन स्ट्रेट फॉरवर्ड पुढे घ्यायचंय की N% करून हे कॅप्चर करायचं आहे. सो अशा प्रकारे ते कॅप्चर करू शकतं. बट एक की थिंग आपण नोट करू शकता की दुसरं कोणतीही मूव्ह आपण खेळल्यानंतर परत ते अलाउ राहत नाही, ते जे आपल्याला नेक्स्ट मूव्ह मध्येच N% करावं लागतं. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे आता जरी व्हाईटचा मूव्ह असेल तरी सुद्धा व्हाईट इथे डायरेक्ट N% करू शकणार नाही. बट ब्लॅकने जर का जी फाईल मधलं पॉन सपोज आपण एक रॅन्डम मूव्ह घेऊयात आणि ब्लॅकने जर का हे पॉन पुढे घेतलं तर नेक्स्ट मूव्ह मध्येच ते कॅप्चर करू शकतं. सो हा एक रूल आहे. तर हा बऱ्यापैकी लोकांना तर माहिती असेलच, बट ज्यांना माहिती नाही तर त्यांनी एकदा क्रॉस चेक करा. आणि अशा प्रकारे N% केलं जातं.
तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की ऍड करा, आपण त्याचं कमेंट्स मध्ये आन्सर देऊयात आणि इफ रिक्वायर्ड आपण त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवूयात. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.